शेतकरी मित्रांनो, आज आपण जी मेथी महाराष्ट्रामध्ये जळणार नाही, न जळणारी मेथी जो म्हणून जी प्रसिद्ध आहे, त्या मेथीचे आपण शेतामध्ये आलो. हे गाव आहे लवरी गाव, केस तालुका आणि जिल्हा बीड. हे आपले प्रगती शेतकरी आहेत. त्यांनी ही मेथी आजपासून 19 दिवस अगोदर टाकलेला आहे. त्यांचा परिचय आणि त्यांनी कशी टाकली आपण त्यांच्याबद्दल थोडीशी चर्चा करू. आपले लवरी गावचे शेतकरी आहेत आणि ज्या दुकानदारांनी ही मेथी त्यांना दिलेली आहे, हे आपले लवरी गावचे व्यंकटेश कृषी सेवा केंद्र आहे. आणि ज्या व्यापाऱ्यांनी मेथी घेतलेली ते व्यापारी सुद्धा सोबत आहेत, म्हणजे तिन्ही बी लोक इथं सोबत आहेत. तर आपण त्यांची चर्चा करू. तर आपला परिचय रणजित चत्रभूत चाळक. रणजित चतुर्भुज चाळक हे लवरी गावचे आहेत आणि त्यांना हे दिलेले व्यापारी आहेत, म्हणजे ज्यांनी मेथी यांना विकली आहे लालकोर मेथी. आपलं नाव? संदीप भारत चाळक. दुकानाचं नाव? व्यंकटेश ॲग्रो एजन्सी लवरी. लवरी गावामध्ये आपण यांना मेथी दिली होती आणि यांनी या शेतकऱ्याला विकली होती. ही मेथी या व्यापाऱ्याने विकत घेतलेली आहे. व्यापाऱ्याचं नाव आपण तुम्हाला सगळ्याला सांगू. काय नाव आहे आपलं? आकाश अशोक सावंत. मोबाईल नंबर 9284991727. ह्या व्यापाऱ्याचा मोबाईल नंबर आहे. ज्यांच्याकडे प्लॅटिनम मेथी असेल त्यांचे हे व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा. हे मेथी चांगल्या रेटने घेतात. त्यामध्ये फेमस मेथी आहे की न जळणार आहे. बरं, ह्या मेथी बद्दल तुम्हाला कसं कळलं? मेथीबद्दल तुमचे व्हिडिओ बघून इंस्टाला येते. इंस्टाचे व्हिडिओ पाहिले आणि ह्या दुकानदाराला मागायला लावली की आम्हाला हे मेथी आणून द्या. तर ह्या दुकानदाराने आपल्याकडून नवगण सीड्स बीड मधून ह्यांनी मेथी आणली आणि हे होलसेल व्यापारी आहेत. हे शेतकऱ्याला विकतात. ह्यांनी आणली आणि दिली आणि शेतकऱ्यांनी ह्यांच्या भरोसा ठेवला. बरं, आज त्या भरोसा चीज झालं का नाही? झालं. आता किती तारखेला तुम्ही ही मेथी लावलेली आहे? 16 तारखेला टाकले. आज कितवा दिवस आहे? 16 जून 19वा दिवस आहे. आज कंप्लीट 19 दिवस झालाय. आपण जे मेथी व्हिडिओ मध्ये इंस्टामध्ये युट्यूबला जे सांगतो की फक्त आणि फक्त 22 दिवसातच निघते, तर खरंच 22 दिवसात निघत नाही? खरंच निघते. आणि 19व्या दिवशी सौदा झाला. 19. बरं, आज सौदा झाला म्हणून ऐकलं मी. किती रुपयाला गेला प्लॉट? 1,71,000. 1,71,000 हा सौदा घेतलेला आहे. 1 एकर आणि किती गुंठे? 10 गुंठे. 1 एकर आणि 10 गुंठे म्हणजे टोटल 50 गुंठ्यामध्ये 1,71,000 ह्या व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे. गावचेच व्यापारी आहेत आणि गावचे शेतकरी आहेत. ह्या गावामध्ये भरपूर मेथी होते. पारंपरिक मेथी करतात, बऱ्याच प्रकारच्या मेथ्या लावतात. पण पहिल्यांदाच ह्यांनी प्लॅटिनम लालकोर नावाची मेथी लावलेली आहे. आणि त्या मेथीची थैली पण इथं आहे. आपण भैया ती थैली आणा बरं लालकोर मेथीची. कुठे आहे? उरलेली मेथी. उरलेली मेथी. हे बघा, हीच प्लॅटिनम मेथी. ह्यांची टाकून थोडंसं रान कमी पडलं म्हणून ह्याच्यातली थोडीशी उरलेली आहे. तर हे बघा, ही आहे. हे बघा, ही रामदूत प्लॅटिनम लालकोर हीच मेथी आहे. थोडीशी त्यांच्या घरामध्ये शिल्लक होती, ही मेथी आहे. हे बघा, ही लालकोर मेथी, ही प्लॅटिनम लालकोर ही मेथी आहे. बरं, ही मेथी कुठं जळली म्हणून वाटते की तुम्हाला? नाही, कुठंच जळालं नाही. एक दाना जळलं नाही. आणि उगवण शक्ती कशी आहे? 100% उगवण शक्ती आहे. 100% उगवण शक्ती आहे. 19 दिवसातच म्हणजे हे आज सौदा झालेला आहे. आणि अजून 2 ते 3 दिवसामध्ये व्यापार उचलणार आहेत. म्हणजे कंप्लीट 22 दिवसामध्ये जाणारे आहे. 22 दिवसात तयार होणारी याचा जो कोंब आहे की मूळ आहे, आता आम्ही उपटलं होतं. हे आता हे पत्ता बघा, याचा पत्ता मोठा आहे. हे पत्ता बाकीच्या मेथड ह्याच्यात फरक काय की ह्याची थोडंसं जे पान आहे थोडं लंबुळग येतं. लंबुळग आलं म्हणजे आकर्षण वाढतं. आता हे व्यापारी ह्याच्यात तुम्हाला काय आवडलं? बरं, पत्ता आवडला. बरं, ही हाईट 1 नंबर. 19 दिवसातली हाईट आहे ही. हे बुंदा चांगला आहे. जी मुळी आहे चांगली 1 नंबर. मुळी एकदम चांगली आहे. किडका नाही, कुठं काय नाही, कुठं किडकं नाही, काय नाही. तरी बी ह्या रानामध्ये तण भरपूर असल्यामुळे हे तुम्हाला थोडंफार तण दिसतंय. पण ज्या रानामध्ये बिलकुल तण नसेल अशा रानामध्ये तुझं थापेची थापे दिसले असतील. ही हाईट आहे. हे उद्या तुम्ही कधी उचलणार आहात? 3 दिवसांनी म्हणजे कंप्लीट 22 दिवसामध्ये तयार होते. आपण जसं बोलतो तशीच मेथी निघालेली आहे प्लॅटिनम लालकोर. छोटी मोठी आळी येऊ नये म्हणून मार्शल घेतलं, रेडोमेल गोल्ड घेतलं आणि एलिएट घेतलं. बस, याच्या व्यतिरिक्त काय तसं पाहिलं त्याच्यावर जास्त स्प्रे घ्यायची गरज नाही. पण एक प्रिव्हेंटिव्ह आपल्याला वाटलं की बाबा काही येऊ नये म्हणून केलं. एवढा खर्च करायची गरज नाही, पण केला तर खूप चांगला आहे. आता ही जी मेथी तुम्हाला दिसते, आता सध्या बघा पाऊस चालू आहे. एवढा पाऊस झाला एरियामध्ये, एवढा पाऊस झालाय, पण कुठेही एक थोंब झाला नाही आणि जळणार सुद्धा नाही याची गॅरंटी आहे. म्हणूनच आपण म्हणतो न जळणारी लालकोर.